नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भोसले सर जाकले या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रथम सत्र प्रश्नपत्रिका सराव प्रश्नपत्रिका आपण सोडवत आहोत. प्रश्न 2 पूर्ण केलेले आहेत. प्रश्न 3 सोडण्यापूर्वी एक नम्र सूचना आहे. आपण चॅनेल जरूर पाहता, व्हिडिओ जरूर पाहता आणि त्यामुळं अनावधानानं सबस्क्राईब चॅनेल करून जायचं राहून जातं, व्हिडिओ लाईक करायचं राहून जातो. प्रथमतः ते आपण करावं आणि सहकार्य करावं ही पुन्हा एकदा नम्र विनंती. प्रश्न 3 ए आहे. शेजारील आकृतीमध्ये त्रिकोणाच्या अंतर्भागात x हा एक बिंदू आहे. कोणताही बिंदू x हा त्रिकोणाच्या शिरोबिंदूशी जोडला आहे. तसेच रेख PQ समांतर रेख D, रेख QR समांतर रेख EF, रेख PR समांतर रेख DF हे सिद्ध करण्यासाठी चौकटी पूर्ण करा. या ठिकाणी त्रिकोण XDE मध्ये PQ समांतर DE आहे. प्रमाणाचं मूलभूत प्रमेय वापरून या ठिकाणी XP भागिले PD बरोबर XQ भागिले QE, इथं XQ आणि इथं PD रिकामी जागा आहे. त्याच पद्धतीनं त्रिकोण XEF मध्ये QR ही EFला समांतर आहे. साहजिकच या ठिकाणी XQ भागिले QE ही रिकामी जागा, XR ही रिकामी जागा भागिले RF प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. एक आणि 2 वरून या ठिकाणी XP भागिले PD बरोबर XR भागिले RF का असे तर विधान 1 मध्ये उजवी बाजू आणि विधान 2 मध्ये डावी बाजू तीच असल्यामुळं या ठिकाणी विधान 1 ची डावी बाजू आणि विधान 2 ची उजवी बाजू समान आहे. XP भागिले PD बरोबर XR भागिले RF विधान 1 आणि 2 वरून. आणि म्हणून रेख PR समांतर रेख DF, रेख PR समांतर रेख DF या ठिकाणी हे सिद्ध झालेलं आहे. प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास म्हणजे जर या ठिकाणी समांतर असेल, प्रमाणात असेल XP भागिले PD बरोबर XR भागिले RF असेल तरच या ठिकाणी PR ही DFला समांतर असते, RFला समांतर असते. ओके, PR ही DFला समांतर असते. त्यानंतर दुसरा आहे त्यातला प्रश्न 3 ए मध्ये 2 कृती पूर्ण करा पैकी एक सोडवायची असते. त्यामध्ये 6 चौकडे असतात, प्रत्येकी अर्धा गुण. प्रमेय चक्रीय चौकोनाचे सम्मुखकोन परस्परांचे पूरक असतात. पुढे दिलेल्या सिद्धतेमध्ये रिकाम्या जागा भरून सिद्धता पूर्ण करा. चौकोन ABCD हा चक्रीय चौकोन आहे. कोन B आणि D यांची बेरीज 180 अंश आहे. कोन A अधिक C यांची बेरीज 180 अंश आहे. या ठिकाणी सिद्धता ADC, कोन ADC हा आंतरलिखित कोन असून त्याने कंस ABC हा आंतरखंडित केला आहे. मग कोन ADCचं माप कंस ABCच्या निमपट आहे. म्हणजे कोन ADC बरोबर 1/2 माप कंस ABC 1 आंतरलिखित कोणाचा प्रमेय आहे. त्याच पद्धतीनं कोन ABC, आता त्याचं मग D समोरचं बे आहे. कोन ABC हा कंस ADC हा त्याचा आंतरखंडित केलेला कंस आहे या कोणानं, ABC या कोणानं. म्हणून कोन ABCचं माप ADC या कंसाच्या मापाच्या निम्म आहे. ओके, इथं कंस ABC, इथं कोन ABC. ओके, 1 आणि 2 यांची बेरीज करून डावी बाजू ADC अधिक ABC. ओके, बरोबर उजवी बाजू 1/2 ABC माप कंस ABC अधिक 1/2 माप कंस ADC. ओके, इथं रिकामी जागा आहे का माप कोन ABC आणि इथं रिकामी जागा आहे माप कोन ABC, इथले माप कंस ABC. 1/2 इथला सामायिक आहे. त्यामुळे 1/2 माप कंस ABC अधिक माप कंस ADC आणि ABC आणि ADC मिळून पूर्ण वर्तुळ होते आणि पूर्ण वर्तुळ कंसाचं माप 360 आहे. म्हणून 1/2 गुणिले 360 या दोघांची बेरीज 360ला 2 भागल्यानंतर 180 येते. म्हणजे कंस ABC आणि कंस ADC मिळून पूर्ण वर्तुळ तयार होते. म्हणजेच माप कोन ADC अधिक माप कोन ABC म्हणजेच फक्त कोन
कोण डी मधला कोण, कोण बी मधला कोण, या ठिकाणी कोण ए अधिक कोण बी बरोबर 180. अशाच पद्धतीनं कोण ए आणि कोण सी दुसरी जोडीसुद्धा समकोणाची 180 दाखवता येते. ओके. या ठिकाणी प्रश्न तिसऱ्यातला बी आहे. त्यामध्ये 3 असतात, 2 सोडवायचे असतात. प्रत्येकी 3 गुण आहेत, 2 उपप्रश्नांचे 6 गुण. पहिला आहे आकृतीमध्ये ए डॅश डी डॅश सी डी हा ए आणि सीच्या दरम्यान आहे. त्याच पद्धतीनं ई हा बी आणि सीच्या दरम्यान आहे. ई बी डॅश ई डॅश सी आणि डी ला ए बी समांतर आहे. ए डी बरोबर 5 आहे, डी सी बरोबर 3 आहे. या ठिकाणी बी काढायचे आहे. ओके. या ठिकाणी मापे दिलेले आहेत बी एक्स आणि ई सी 6.4 वजा एक्स. या ठिकाणी प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार बी भागिले ई सी बरोबर ए डी भागिले डी सी आपण लिहिलेलं आहे. प्रमाणाचं मूलभूत प्रमेय बी या ठिकाणी एक्स आहे आकृतीमध्ये, ई सी 6.4 वजा एक्स आहे बरोबर ई डी आहे 5 आणि डी सी आहे 2. याच त्या किमती लिहिल्या आहेत. एक्स भागिले 6.4 वजा एक्स आणि 5 भागिले 3 आहे 3. ओके. या ठिकाणी तिरकस गुणाकार आपल्याला करणं गरजेचं आहे. प्रथमतः 5 कंसात 6.4 वजा एक्स बरोबर 3 गुणिले एक्स 3 एक्स. ओके. 6.4ला 5 गुणायचं आहे म्हणून 5 चोक 20 ला 0 हा चाले 2, 5 सक 30 आणि 2 32.0 वजा 5 एक्स बरोबर 3 एक्स. ओके. वजा 5 गुणिले वजा एक्स वजा 5 एक्स. स्वरूपमध्ये एका बदला घ्यायची. 32.0 म्हणजे 32च. 3 एक्स उजवीकडे आहे, वजा 5 एक्स हा उजवीकडून डावीकडे गेला अधिक 5 एक्स. हा 5 एक्स अधिक 3 एक्स म्हणून 8 एक्स बरोबर 32. एक्स बरोबर 8 पलीकडे जाऊन 32ला भागिले एक्स बरोबर 4 ही एक्सची किंमत आलेली आहे. ओके. त्यानंतर एक्सची किंमत म्हणजेच बी बरोबर 4 बी विचारलेली आहे. ओके. बी सी 6.4 दिलेले आहे म्हणून बी सी 6.4 मधून एक्स जाऊन 6.4 वजा एक्स घेतलेले. ओके. पुढचा प्रश्न आहे आकृतीमध्ये कोन डी एफ ई बरोबर 90 अंश हा एफ जी आहे. एफ जी हा ई डीला लंब आहे. जर जी डी बरोबर 8 एफ जी बरोबर 12 तर ई जी एफ डी आणि ई एफ काढायचे आहे. ओके. प्रथमतः आपण त्रिकोण डी जी एफ हा काटकोन त्रिकोण विचारात घेऊन त्यामध्ये पायथागोरसचं प्रमेय वापरून आपण डी एफ काढायचे आहे. ओके. या ठिकाणी कर्ण आहे डी एफ. पाहूया त्रिकोण डी जी एफ या काटकोन त्रिकोणात पायथागोरसच्या प्रमेयानुसार डी एफ वर्ग बरोबर डी जी वर्ग अधिक जी एफ वर्ग. ओके. डी एफ वर्ग बरोबर जी डी वर्ग अधिक जी एफ वर्ग 8 वर्ग अधिक 12 वर्ग. 8चा वर्ग 64 अधिक 144 64 आणि 144 4 आणि 4 8 6 आणि 4 10 1 आणि 1 2 208 208 म्हणजेच या ठिकाणी 16 गुणिले 13 16 पूर्ण वर्ग आहे. 16 एके 16 न 208ला भागून 16 एके 16 उरले 4 48 48 16 48 हा डी एफ वर्ग आहे. म्हणजे डी एफ वर्गचं वर्गमूळ डी एफ 16चं 4 आणि 13चं वर्गमुळात 13 हा डी एफ मिळाली 4 वर्गमुळात 13. ओके. ही पहिली डी एफ किंवा एफ डी. त्यानंतर आपल्याला ई जी काढायचे आहे. त्रिकोण डी एफ ई या काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण ई डीवर हा जी एफ लंब टाकलेला आहे आणि भूमितीमध्याचा गुणधर्म वापरतोय. तो भूमितीमध्याच्या गुणधर्मानुसार जी एफ वर्ग बरोबर जी डी गुणिले जी. कर्णावर काढलेला हा जो शिरोलंब आहे जी एफ तो या ठिकाणी हा जो शिरोलंब आहे कर्णाला जी मध्ये छेदतोय. 2 भागात त्याचं विभाजन होतंय जी डी आणि जी.
म्हणजे जी एफ हा जी डी आणि जी यांचा भूमितीमध्ये असतो, म्हणजेच जी एफ वर्ग बरोबर जी डी किंवा डी जी गुणिले जी. ओके. एफ जी वर्ग बरोबर जी डी गुणिले ई जी. एफ जी वर्ग या ठिकाणी 12 आहे, एफ जी वर्ग जी डी 8 आहे गुणिले ई जी काढायचे. 12चा वर्ग 144 बरोबर 8 गुणिले ई जी 144 भागिले 8, हे गुणिले 8 आहे तो भागिले मागा आला बरोबर ई जी. 8 144ला भागायचं म्हणून चिन्ह करायचं. 8 1 8 उरले 6 8 8 64 बरोबर ई जी. म्हणजे ई जी बरोबर 18 18 8 44. ओके. आता आपल्याला ई एफ काढायचे आहे. त्रिकोण ई जी एफ हा काटकोन त्रिकोण आहे. ई जी एफ हा काटकोन त्रिकोण आहे. या काटकोन त्रिकोणात पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्ण ई एफ आहे. ई एफ वर्ग बरोबर ई जी वर्ग अधिक एफ ची वर्ग 18 वर्ग अधिक 12 वर्ग. ओके. लिहिलेलं आहे 18 वर्ग अधिक 12 वर्ग. 18चा वर्ग 324, 12चा वर्ग 144. बेरीज आहे 4 आणि 4 8, 4 आणि 2 6, 3 1 4, 468. यालाही 13 भाग जातोय. 13 दोन्ही 26 या ठिकाणी 13 त्रिक 39, 39 आणि 7 46 78 आहे. 13 78 म्हणजे हा आमचा ई एफ झाला. 13 गुणिले 36 पूर्ण वर्ग आहे. ई एफ वर्गाचं वर्गमूळ ई एफ. ओके. 36चा 6, 13चं वर्गमूळ 13, ई एफ बरोबर 6 वर्गमूळ 13. ओके. संकलित उत्तर आहे एफ डी 4 वर्गमूळ 13, ई जी 18 आणि या ठिकाणी ई एफ 6 वर्गमूळ 13. ओके. त्यातला तिसरा आहे सिद्ध करा वर्तुळाच्या बाह्यभागातील बिंदूतून त्या वर्तुळाला काढलेले स्पर्शिका खंड एकरूप असतात. या ठिकाणी ओ केंद्र असलेलं वर्तुळ आहे आणि वर्तुळाच्या या पी या बाह्यभागातून रेषा पी क्यू आणि रेषा पी आर या ठिकाणी या स्पर्शिका आहेत. ओ केंद्र असलेल्या वर्तुळाच्या बाह्यभागातून बाह्यबिंदूतून पी क्यू आणि रेषा पी आर, रेषा पी क्यू आणि रेषा पी आर स्पर्शिका आहेत. आणि मग रेख पी क्यू एकरूप रेख पी आर आपल्याला दाखवायचं आहे. ओके. याची सिद्धता पाहूया. पहा, हे जे दोन त्रिकोण आहेत, त्रिकोण पी ए डी हा त्रिकोण आणि त्रिकोण क्यू ए डी, हे जे दोन त्रिकोण आहेत ते दोन त्रिकोण एकरूप दाखवण्यासाठी घ्यायचं आहे. हे दोन त्रिकोण एकरूप दाखवण्यासाठी रेख पी ए एकरूप रेख ए क्यू एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. ओके. रेख पी ए एकरूप रेख ए क्यू एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. याशिवाय कोन ए पी डी आणि कोन ए क्यू डी 90 अंशाचा आहे. कारण स्पर्शिका त्रिज्या प्रमेय, स्पर्शिका त्रिज्येला तिच्या बाह्यटोकाशी लंब असते, स्पर्शिका त्रिज्येला लंब असते, म्हणून ए पी क्यू 90 आणि ए क्यू डी हा 90 आहे. ओके. आणि म्हणून त्रिकोण पी ए डी एकरूप त्रिकोण ए क्यू डी हे दोन त्रिकोण एकरूप असण्याचं कारण एडी एडी सामायिक भुज आहे. पुन्हा एकदा हे जे दोन त्रिकोण घ्यायचे आहेत एकरूप दाखवायला, कोण त्रिकोण पी ए डी आणि त्रिकोण क्यू ए डी मध्ये रेख पी ए एकरूप रेख ए क्यू एकाच वर्तुळाच्या त्रिज्या, कोण ए पी डी आणि कोण ए क्यू डी दोघं 90 आहेत. स्पर्शिका त्रिज्या प्रमेय किंवा स्पर्शिकेचं प्रमेय आहे. कारण आपल्याला हे दोन काटकोन त्रिकोण हे दाखवायचे आहेत आणि एडी हा कर्ण दोघाचा सामायिक, रेख एडी एकरूप रेख एडी सामायिक भुज आहे. म्हणून हे दोन त्रिकोण एकरूप आहेत, त्रिकोण पी ए क्यू आणि ए क्यू डी. कारण कर्णभुजा प्रमेय, काटकोन त्रिकोणातच कर्णभुजा प्रमेय. आणि हे दोन त्रिकोण एकरूप आहेत म्हटल्यानंतर त्याच्या संगत भुजा एकरूप आहेत. बाजू पी डी किंवा बाजू डी पी एकरूप बाजू डी क्यू. ओके. एकरूप त्रिकोणाच्या संगत भुजा. इथे एक प्रमेय आहे पुस्तकामध्ये, ते समजावून दिलेलं आहे, रिकाम्या जागा भरलेल्या आहे त्याच्या. ओके. आपण सिद्धता पूर्ण करू शकतो. ओके. पुढचा प्रश्न आहे चौथा. 3.4 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा, त्यामध्ये 5.7 सेमी लांबीची जीवा एम एन काढा. एम व एन बिंदूतून वर्तुळा स्पर्शिका काढा. या ठिकाणी 3.4 सेंटीमीटर अचूक त्रिज्या या वर्तुळ कंपासमध्ये घेतलेली आहे. 3.4 सेंटीमीटर म्हणजे 3.5ला 1 मिली कमी, अशा पद्धतीने हे वर्तुळ काढलेलं आहे. हे वर्तुळ काढल्यानंतर
वर्तुळ कंपासमध्ये 5.7 अंतर घ्यायचं आहे. 5.7 5.5 आणि 2 मिलीमीटर आणि यम केंद्र घेतलं आहे इथं कुठेही परिघावरती आणि हात चापरलेला आहे. कारण यमेन ही जेव्हा 5.7 घ्यायचे आहे म्हणून 5.7 सेंटीमीटर अंतर घेऊन यमेन जोडलेली आहे. आता यम बिंदूतून आणि एन बिंदूतून स्पर्शिका काढायच्या आहेत. म्हणून यम आणि ओ बिंदू जोडून वाढवायचे. या ठिकाणी यम केंद्र घ्यायचा आणि विशिष्ट अंतरानं दोन्ही बाजूला खुणा यम केंद्र घेऊन दोन्ही बाजूला विशिष्ट अंतरानं खुणा केल्या. अंतर थोडंसं वाढवलं. पहिली खूण केंद्र घेऊन हा चाप मारलेला आहे खाली आणि वरती. दुसरी खूण केंद्र घेऊन आत्ताच काढलेल्या कंसाला छेदणारे चाप मारले अशा पद्धतीनं. ओके. आणि हे 2 छेदनबिंदू जोडून वाढवलेत. यम बिंदूतून ही स्पर्शिका झालेली आहे. ओके. अशाच पद्धतीनं एन बिंदूतून स्पर्शिका काढण्यासाठी ओ आणि एन जोडून वाढवलेले आहेत. एन बिंदू केंद्र घेऊन दोन्ही बाजूला विशिष्ट अंतरानं एनच्या बाहेरच्या बाजूला आणि आतल्या बाजूला या किरणावरती खुणा केल्या आहेत. ओके. पहा. आणि मग पहिली खूण केंद्र घेऊन ह्या ओ एन या किरणाच्या वरती चाप मारलेला आहे, खाली चाप मारलेला आहे. ओके. अशा पद्धतीनं आणि आत्ताच काढलेल्या कंसाला छेदणारे चाप मारलेत अशा पद्धतीनं. ओके. इथंही आणि हे 2 छेदनबिंदू इथला आणि इथला हे आपण जोडून वाढवलेत ही एन बिंदूतून स्पर्शिका. ओके. पुढील व्हिडिओमध्ये आपण प्रश्न 4 आणि 5 घेणार आहोत. आपण हा व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, आपल्या विद्यार्थी मित्रांना पाठवून त्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करा. धन्यवाद.